प्रभू तू एक मर्डर केलेला रॅपर आहेस. आमच्यासाठी मर्डर म्हणजे किरकोळ आहे, चिमणीला मारल्यासारखं. मी संजयदा सोबत काम केलं होतं. चॉपरमधनं एंट्री होती आमची. गेलो बिलो त्याला समोरच्याला मोबाईल वगैरे चेक केला, गाणे लिख केले होते. समजून सांगायचा प्रयत्न करत होतो नाही का, चुकीचं केलं मेहनत होती माझी आणि मी घासलेली त्या गोष्टीसाठी. मग रागामध्ये आमच्याकडनं अपघात झाला. म्हणजे माझी आई पण अशी टापटीप होती यार, गुन्हेगार टाईपमध्ये लँग्वेज होती. अरे बस खाली चल. 2012ला माझी आई ज्यावेळेस वारली ना, त्यावेळेस मला साथ देणारं कोण नव्हतं. बिल्डिंग जिना वगैरे असतो ते खाली, त्यामध्ये खाली वगैरे झोपायचो आम्ही. गुरु वाटतो. रघु कसा होतास तू, म्हणजे कसा झालायस, कुठे गेलं ते गोड पोरग. मतलब तर काय म्हणता मित्रांनो, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर मला प्रेम केलं, त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं. आणि असंच प्रेम राहू द्या, आणि मला माहिती तुम्ही असंच प्रेम करणार. आणि तुम्हाला आजचा आपला थंबनेल बघून कळलंच असेल आज आपण कोणाबद्दल बोलणार आहे. ते म्हणजे गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये डिग्री केलेले रॅपर, आणि ज्यांनी गुन्हेगारीचे एवढे आभाळे पडलेत हेपलून त्या ढगाला पण त्यांनी जुलाब लावलेले, ते म्हणजे आमचे फेवरेट डिडो भाई. तर चला भाऊंना, आज आपण त्यांच्या डिडो भाईंची आज जरा पॉडकास्ट वगैरे बघणार आहे आणि त्याच्यावर रिॲक्ट करणार आहे. तर चला व्हिडिओला चालू करूया. आणि रोस्ट नाही डिडो भाई, सांभाळून, आणि काय चुकलो तर माफ करा. वगैरे काय करायचे किंवा काय ना, माझे आई वडील भाऊ, म्हणजे माझ्या पप्पांचं हे होतं, म्हणजे केटरिंगचं मोठं असतं ना, शॉप वगैरे होतं ना. आता तर भाऊ डिडो भाई म्हणते ते त्यांचे वडील कॅटरिंगचं काम करत होत्या. आता तुम्ही पुढच्या सीन मध्ये बघा डिडो भाई काय म्हणतात ते. माझं हमाली काम करायचं पहिले, लय कसं 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 केलंय भाई आज. अहो डिडो भाई, तुम्ही पहिले असं तर म्हणा की लोकांना खरं वाटेल. हा, पहिलं म्हणता की माझा वडील हमाली काम करतोय, आणि नंतर काय म्हणता माझा वडील आहे ना आपलं विसरलो मी काय म्हणले. हा सॉरी नाही, पहिलं काय म्हणलं तुम्ही माझा वडीलचं कॅटरिंगचं आहे, आणि नंतर काय म्हणता माझा वडील हमाली काम करत होता. अहो डिडो भाई तुम्ही काय सबसेल तुम्ही खोटं बोलताय राव लोकांसमोर. काय डिडो भाई, असं थोडी असतं राव. डॉन म्हणजे कसा पाहिजे. हा, आणि तुम्ही डॉन नुसते आबाळ घेतले, डॉन काहीच उपयोगाचं नाही आबाळ घेतलं. हा, आणि ते पॉडकास्ट चालू झाल्यापासून तुम्ही असे 100 वेळा असं केलं असेल. डिडो भाऊ तुम्ही मला तरी सांगा राव, माझे केस वाढवायचे आहेत, मला केस वाढवायचे आहेत डिडो भाऊ. मला हे पण सांगा तुम्ही, माझे केस वाढा ना, तुमच्या एवढी मला करायचे आहेत डिडो भाई. मला तुमचं इन्स्पिरेशन काय घ्यायचं आहे, केस कशी वाढवायची नाही का तुमच्याकडे. आणि तुम्ही सारखं आहे ना असं 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 हे काय हा, एका पॉडकास्टमध्ये तुम्ही जवळपास आहे ना 10 ते 20 वेळा केला असेल नुसतं हे काय. आताचे नवीन आलेले जे चिपकणारे, फेम बघून चाटणारे, पैसा बघितला फेम अजून बघून जवळ. म्हणजे अरे म्हणजे नाही काय, कधी प्रसिद्धी बघितली, कोणाची गाणं माझं स्वतःच भाई गाणं हे आई घातली आउट भाई, तर तुम्हाला विचारतोय कोणाचे म्हणून. हा पॉडकास्ट आला डिडो व्हायची घेतो आता नाही का. अरे काय चाललंय, खतरनाक विषय. पॉडकास्ट आलेला जपून म्हणावं जरा, डिडो व्हायला डेंजर आहे, नाही तर तू गेम होईल. डिडो व्हायचे पांगा नको घेऊ भाऊ तू. बोलवलंय का माहिती का. करायला कुठली आवडते, म्हणजे आवडते गोष्ट म्हणजे काय? राडे करायला आवडतं आम्हाला. अच्छा, द्यायचे कुठं पण घुसून जाय, कुठं पण कुठं पण हा, पब्लिक टॉयलेट मध्ये, जाय, कुठं पण कुठं पण कुत्र्यांच्या गोळक्यांमध्ये, जाय, कुठं पण कुठं पण. क्या रे भिकमंग्या. आपण 2021 पासून तर 23 पर्यंत लय हवा केली भाई.
झाट कोणी बघितली पण नसेल ती हवा. संजय दत्त जेव्हा माझा घरचा पंखा हा उन्हाळ्यात बंद पडतो तेव्हा पर्यंत लय हवा केली भाई. झाट कोणी बघितली पण नसेल ती हवा. नसणार आहे भाई इथं. संजय दत्त एक डिडो असणार आहे. कारण त्या माणसाचा आपण आपला इम्प्रेस म्हणजे आपण म्हणू शकतो की आपण आपला म्हणजे आपलं इम्प्रेशन. तुम्ही बोलना क्या चाहते हो भाई? ओ तो सही से बोलो मेरे डीडो डॉन. हा हॅलो. हा अरे ते सांबाटाचे गाणी लय भारी असतात रे. मला आहे ना आजव्या खाजव्याची चर्चा करायचीच नाही भाई. बघ मी पॉडकास्ट करायला आलोय. माझं म्हणणं काय, बरोबर. त्याचं नाव बिव घेऊ नका. नाही, कारण actually- मला कसा राग येतो रे मला. मी आहे ना, ऍक्च्युली मला म्हणायचं काय आवडच ना आपल्याला लेडी. ॲक्च्युली तुला म्हणायचं काय आहे ते तू म्हणू नको. आमच्या बाईला तो आवडत नाही आणि त्याचं नावही घ्यायचं नाही. तू कळलं? हां बाई आपल्याला कसं आवडत नाही तो. आवडच ना आपल्याला लेडी. ते सांगितलं ना लायकी मला तिथंच कळली ज्यावेळेस आम्ही आफ्टरला झोपलो कैची. असे तुझं पाय माझ्या डोक्यापाशी, माझे पाय तुझ्या डोक्यापाशी. हा मग ते पाजलेला वास एकमेकाला येत असेल ना. हा तुपातपूर एकमेकांचा वास घ्या तुम्ही. डारडूर 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 डारडूर. जेवणातलं हायजीन कसं असतं म्हणजे संडास बाथरूम कसं असतं जेवण लय अँटिक असते भाई. काही दरवाजे बिरवाजे नसतात, असे लाईनीशीर असतात सगळे. संडास बाथरूमला दरवाजे नसतात. दरवाजे बिरवाजे नसते संडास बाथरूमला. काय काय बोललो? तुला संडास माहित नाही? अरे तू कधी शेतात घेतात हागाय तरी गेला असशील ना. हा तुला ते माहित नाही म्हणलं. जस काय असं असा बोलतोय जस काय याने पहिल्यांदाच ऐकली की बाथरूमला संडास नसते. काय पॉडकास्टर काय तुम्ही. जेव मग कशाला आपल्या शिक्षा का देतात ते? हे तर लायकी दाखवतात आपल्याला चुकीचं करताय ना तुम्ही, मग चुकीच्या ठिकाणी राहा. मग अजून माणूस बिघडतो तिकडं. ह्यांना काय वाटतं सुधारतो. अशी जिंदगी दाखवल्यावर तुम्ही मग माणूस सुधारेल का? नाही म्हणजे तुम्ही ना बाहेर गुन्हे गिन्हे करायचे, मर्डर गिडर करायचे. हा आणि पोलिसांनी काय करायचं? तुमची तिथं पूजा करायची का? ए आरती बाबा तुमची आरती 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 असं म्हणायचं पाहिजे तुला. पोलीस अरे काय डिडो भाई डिडो भाई डिडो भाई. तुम्ही आता राव काय जाऊ द्या चला. पण असा एखादा माणूस की अनोळखी तुझ्यासाठी पण त्याला भेटून असं वाटलं जेलमध्ये नव्हता पाहिजे, चांगला माणूस. असे भरपूर लोक येतात भाऊ. असे म्हणजे आपण म्हणतो ना बिनभरडी म्हणतो, बिनभरडी भाई बरंच येतात नाही का. म्हणजे तू गुन्हा करतो आणि तू उगाच नाव घेतो याचं नाही का. याचं नाव घेतो, दोघांचं नाव घेतो, आतमध्ये घेतो त्यांना दोघांना. अरे बास रे बाबा डिडो बास झालं. हा तू पॉडकास्टर तुला काय विचारतोय की तुला असा कोणता माणूस आहे का जो बळच वाटतोय की त्याला त्यांनी फसावलं आणि तू काय म्हणतो नाही ते आहे ना बळजबरीच आहे ना. ह्याला घेतो त्याला घेतो, हे करतो ते करतो, घंटा करतो. अरे डिडो तुला जे त्यांनी विचारलं ना त्याचं उत्तर दे. उगाच हाबाळे बोलू नको तिथं, कळलं का? मतलब अलग ही लेवल का बंदा था. तर चला मित्रांनो, मला नाही वाटत की आपला डिडो द रॅपर हा आबाळ ॲपलनं सोडणार आहे आणि मी पण आता त्याला रोस्ट करणं सोडणार आहे. आणि डिडो भाऊ माझ्याकडून काय चुकीचं वगैरे मी बोललो असेल, तुम्हाला काय चुकीचं वाटलं असेल तर त्याबद्दल मला माफ करा, सॉरी. आणि चला भावांनो, तुम्हाला जर का यो रोस्ट व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक शेअर सबस्क्राईब आणि तुमच्या भावाला मेन म्हणजे सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि ते करायला विसरू नका. तर चला भावांनो, मी भेटतो आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तर बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. हा हॅलो. हा अरे येतो का तिकडे सांभाटायचं आहे ना पुण्यामध्ये इव्हेंट, येतो का? कारण का म्हणजे काय आहे ना रे MC तो नाही ना मला ते आवड येतो कानातून रस्ता काढलं सांभाटायचा इव्हेंट बघायचं. माझा देऊ का तुला कडक